महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग यांच्या वतीने दिला जाणारा बालस्नेही पुरस्कार सोमवारी राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना प्रदान करण्यात आला। मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथील शानदार कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बालकांच्या हक्कांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत राबवलेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली। शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणणे, वीटभट्ट्यांवरील कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उपाययोजना करणे, बाल कामगारांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे, कुपोषण निर्मूलनासाठी दत्तक बाल श्रेणी वर्धन योजना राबवून कुपोषित बालकांचे पालकत्व देण्यात आले। त्यात 4800 बालकांचे श्रेणी वर्धन झाले। माझे मूल माझी जबाबदारी हे अभियान राबवून मुलांच्या आरोग्याचा सातबारा तयार केला। याशिवाय आता जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दशसूत्री सारखा उपक्रम राबवला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।